पुण्यात सलग 3 दिवसापासून अवकाळी पाऊस पडत आहे। आज दुपारी 2:30 वाजता परत अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या अवकाळी पावसाने पुणे महानगरपालिकेची पावसाच्या अगोदर होणारी तयारी ही उघडपणे करून दाखवलेली आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, पुणे कॅम्पसचा हा भाग आहे। रिक्षा इथं अडकलेली आहे, गाड्या 2 व्हीलर 4 व्हीलर इथं अडकलेल्या आहेत। पावसाळ्याच्या पाण्यात वयस्कर नागरिक, महिला हे सुद्धा इथं अडकलेले आहेत। मोठी दैनंदिन व्यवस्था बिघडलेली आहे। बाबा काय केवढा पाऊस झालाय? दुपारी 2:30 वाजल्यापासून पाऊस पडत आहे खूप। गारा पडत आहे काही ठिकाणी, गाड्या कोसळली आहे, गाड्या तुंबल्यात बऱ्याच ठिकाणी। अवकाळी पावसामुळे खूप हवामान खात्याने 5 दिवसाचा अवकाळी पाऊस सांगितलेलं होतं, तरी शहरातली व्यवस्था जशी आपल्याला नागरिक म्हणून आपल्याला पाहिजे तशी आपल्याला भेटत नाहीये, फॅसिलिटीज भेटत नाही। काय सांगाल यावर? अभी तो बारिश का सीजन स्टार्ट भी नहीं हुआ, अभी से इतना ये है प्रॉब्लम है, तो बाद में कैसे करेंगे? अभी अचानक बारिश आ रही है तो उसका भी कुछ तैयारी करके रखना चाहिए। इलेक्शन के टाइम पे वोट्स लेने को बराबर आते, पर अभी ये सब का कौन जिम्मेदारी लेगा? ड्रेनेज सिस्टम है, हर चीज है, यहाँ पे अभी छोटे बच्चे पानी जमा होगा, मच्छर होंगे, क्या कौन जिम्मेदारी लेगा? बीमारी होंगी, तो इसके लिए सरकार ने कुछ ना कुछ करना चाहिए ना। अभी यहाँ पे देखो बिल्डिंग के अंदर पानी जा रहा है, लोगों की गाड़ियां अटके हुए, कौन जिम्मेदारी लेगा अभी इसकी? इलेक्शन के टाइम पे वोट बराबर मांगते हैं, हमको वोट दो, हम ये करेंगे, ड्रेनेज सिस्टम अच्छा करेंगे, रोड बनाएंगे, पर अभी क्यों नहीं आ रही है सब करने को? खरं तर 5 दिवसाचा हवामान खात्याने अंदाज सांगितलेला की अवकाळी पाऊस पडणार आहे, मात्र पुणे महानगरपालिकेने कुठली प्रकाराची इथं आपल्याला सेवा दिलेली नाही असं दिसून येतं। खरं तर पावसाळ्याच्या अगोदर जे नाले वगैरे असतात, ड्रेनेज वगैरे असतात, ते साफ करण्याचं काम असतं, जेणेकरून असं पाणी तुंबणार नाही, पाणी साचणार नाही। पण आता आपण बघितलं तर इथं जागोजागी पाणी साचलेलं आहे। पुणे कॅम्पसला खड्डा बाजारामध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे, हॉटेल्समध्ये पाणी घुसलेलं आहे। गंगाधाम चौकात पत्र्याचा शेड थेट मुसळधार जो वारा झालेला आहे त्यात पत्र्याचा शेड थेट खाली पडलेला आहे। सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही झालेली आहे। त्याच्या अगोदर जे नवशा मारुती मंदिर आहे तिथं एक झाड कोसळलं, ज्यात 3 लोक ज्यात अडकलेले होते। पोलिसांनी सुदैवाने 2 जणांना बचावण्यात त्यांना यश आलेलं आहे, मात्र एका वयस्कर महिलेचा त्यात जीव गेल्याची बातमी समोर येत आहे। आता ह्या वारंवार होणाऱ्या पावसाळ्याच्या दुष्परिणामावर कैसा लग रहा है, कसं वाटतंय, काय एक्सपिरियन्स आहे? आता पाणी जास्त थांबलेलं आहे, यायला त्रास होते। आता तुम्ही पडले असते तर आता पहिलीच घेतली तुम्ही, बघा धूळ वगैरे पण येते। आता पडले सगळं पाणी पडलं असं जायचं गरजेचं आहे ना। सामान्य नागरिक म्हणून काय अपेक्षा करता तुम्ही महानगरपालिकेकडनं? तर असं पाणी साचलं नाही पाहिजे हिशोबाने, की एकदम रोड क्लिअर पाहिजे, चेंबरचं आपलं गटर ते क्लीन पाहिजे, तेव्हा पाणी सगळं निघून जाईल आतमध्ये, निघून जाईल। काही सामान्य नागरिक आहेत त्याच पाण्यामधून येत जात आहेत, मात्र त्यांनी पुणे महानगरपालिकेला आवाहन केलेलं आहे की आम्ही कर भरणारे नागरिक आहोत, आम्हाला काहीतरी सुविधा नक्कीच देण्यात यावे। आणि आपण बघूयात हे सगळं जो प्रकार चाललेला आहे हा सोडवण्यात पुणे महानगरपालिकेला यश येतं का? तुम्ही बघत राहा न्यूज नेटवर्क 360 मराठी साठी मी जोशेफ, पुण्याहून। पुण्यात सलग